अभिनेता प्रियदर्शन जाधव याची पोस्ट चर्चेत आली आहे. यात त्यानं कठीण काळाबद्दल लिहिलं आहे. प्रियदर्शननं अमेरिकेतला एक फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत त्यानं त्याच्या मनातल्या भावनाही शब्दरूपात व्यक्त केल्यात. गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून तो मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्याचा सामना करत आहे. कामाचा अभाव, नवीन प्रोजेक्टला होणारा उशीर आणि वैयक्तिक आयुष्यातील असुरक्षितता यांमुळे तो मानसिकरित्या खचला होता, असं सगळं त्यानं लिहिलंय. गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून मी खूप तणावात होतो. नवीन नाटकही नाही, चित्रपट नाही किंवा टी व्हीवरती काही नवीन घडतही नव्हतं. मी काहीच लिहिलंही नव्हतं. एकाग्रतेचा अभाव आणि लोकांपासून दूर पळायचो. त्यांना टाळायचो, असंही प्रियदर्शनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रागही लवकर येतो. काहीच ध्येय नाही, झोप लागत नाही. एकाच वेळी आनंदही होतो आणि दुःखही, असं प्रियदर्शन म्हणाला. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी त्याची अमेरिकेची सहल त्याला वरदानासारखी ठरली, असं त्यानं पुढं पोस्टमध्ये म्हटलं. फोटोमध्ये दिसणाऱ्या त्या रात्री मी लास वेगासच्या कसिनोमध्ये नशीब आजमावत होतो. विशेष म्हणजे त्या रात्री मी $203 जिंकले. ही छोटीशी गोष्ट माझ्यासाठी आनंदाची झुळूक ठरली. त्या जिंकलेल्या पैशातून आम्ही तिथूनच ग्रँड केनयनच्या ट्रिपला गेलो, ज्यामुळं मला थोडा विरंगुळा मिळाला आणि चांगला वेळही घालवता आला. अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा.